शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी तुमचा व जीवनचा मित्र घनश्याम हेमाडे. शेतकरी बंधूंनो, आपली जी वेब सिरीज चाललेली आहे शेतीतील सूक्ष्मवीर, आणि या सूक्ष्मवीरांपैकी आजचा महत्त्वाचा सूक्ष्मवीर आहे KMB. बरेचसे लोक म्हणतात त्याला KSB. तर या दोघांमधला फरक काय आहे ते बघूया. त्यानंतर या वेगवेगळे जे जीवाणू आहेत हे पोटॅश मोबिलाइज कसं करतात, ह्या सगळ्या गोष्टींचा माहिती आणि ती सुद्धा एकदम सखोल माहिती आपण घेणार आहोत. जे शेतकरी बंधू नवीन असतील कृपया आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आनंद ॲग्रो केअरच्या टीमकडनं तुम्हाला येणारे सर्व नोटिफिकेशन वेळोवेळी येतील आणि तुम्हाला सर्व माहिती आनंद ॲग्रो केअरच्या मिळत राहतील. म्हणून सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो, आपली जी वेब सिरीज चाललेली आहे वेब सिरीजसाठी आपण सर्व शेतकरी बांधव, ॲग्रिकल्चर क्षेत्रातील सर्व मित्र परिवार व सगळे टेक्निकल मंडळी आम्हाला सपोर्ट करत आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करतो. आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. विषय आहे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, ज्याला आपण KMB म्हणतो. मायक्रोस्कोप मध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने तो KMB दिसतो. तर प्रत्येक गोष्टीचं म्हणजे खतांचं एक महत्त्व असतं की कोणतंही पीक आपल्याला वाढीसाठी ज्या काही नैसर्गिक गोष्टी लागतात त्याच्यामध्ये तुमचा सूर्यप्रकाश असेल, हवा असेल, तुमचं वातावरण असेल, तुमचं पाणी असेल, तुमच्या जमिनीचा प्रकार असेल, जमिनीचा pH असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाच्या ठरतात. त्या नंतर मग तुमच्या फर्टिलायझरचा रोल येतो. आणि आज जो मोठा फर्टिलायझर आहे तो म्हणजे पोटॅश. तर शेतकरी बंधूंनो, पोटॅशच्या वाढीसाठी महत्त्वाचे काही घटक असतात, काही अडचणी असतात. तर अन्नद्रव्यांपैकी हा महत्त्वाचा म्हणजे NPK मधला मुख्य अन्नद्रव्यांपैकी पोटॅश हा खूप महत्त्वाचा अन्न घटक आहे. आणि आधुनिक पद्धतीने पिकांच्या पोषणासाठी संतुलित खतांचा आहार देणं हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. कारण कळीचा मुद्दा कशामुळे, तर आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे. आणि उत्पादन आपल्याला का वाढवायचं आहे, तर कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जर तुमचं उत्पादन वाढलं तर तुमचा प्रॉफिट वाढेल, हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि आवश्यक जे पिकाला 16 अन्नद्रव्य त्यापैकी सिलिकॉन एक 17वा अन्नद्रव्य हे गरजेचे असतात, त्याशिवाय पिकाची संपूर्ण वाढ होऊ शकत नाही, जरी तुमचा पोटॅश मुख्य अन्नद्रव्यापैकी एक अन्नद्रव्य असला तरी. तर शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की पिकाला वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची गरज असते, ज्याच्यामध्ये तुमचे 3 नैसर्गिक घटक भेटतात, ज्याच्यामध्ये तुमचा हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन, त्यानंतर नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सूक्ष्म अन्नद्रव्य फेरस, झिंक, मॅंगनीज, त्यानंतर मॉलिब्डेट, क्लोरीन, अशा वेगवेगळ्या म्हणजे कॉपर, ह्या सगळ्या अन्नद्रव्यांची गरज आपल्या पिकाच्या वाढीसाठी लागते. त्यानंतर आपण जर पिकामध्ये चेक केलं तर पिकामध्ये साधारणतः 6% तुमचा हायड्रोजन असतो, कार्बन 45% असतो, ऑक्सिजन 45% असतो, आणि तुमचा नत्र असतो 1.5%, तुमचा स्फुरद असतो 0.1 ते 0.5%, आणि तुमचा पाला जो आहे तो 1% आपल्या पिकामध्ये आढळून येतो. आणि दुय्यम अन्नद्रव्यापैकी जर आपण बघितलं तर कॅल्शियम तुमचा 0.5% असतो, मॅग्नेशियम तुमचा 0.2% असतो, आणि गंधक जो आपण सल्फर म्हणतो तो 0.1% असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे आपले PPM मधले सगळे जे मायक्रोन्युट्रिएंट आहेत हे सगळे PPM मध्ये लागतात. याला पर्सेंटेज मध्ये आपण जरी दिलं तर स्प्रे करण्याची मात्रा कमी असते, म्हणून पिकाला हे PPM मध्ये लागतात, हे पर्सेंटेज मध्ये लागतात, हे जास्त पर्सेंटेज मध्ये लागतात. म्हणजे जर तुम्हाला जेवण करायचं असेल, तुमचा ताट भरलेला असेल, त्या ताटामध्ये मेन लागतं तुमचं भाजी, भाकरी, भात, आणि इतर जे घटक असतात ते दुय्यम अन्न, जे तुमचं लोणचं येतं, मिरची येतं, सलाड येतं, कोशिंबीर येतं,
ग्रीन सलाड येतं, लोणचं येतं, नमक येतं, हे सगळे तुमचे काय येतात ट्रेस एलिमेंटमध्ये. तर तसं हे पिकाचा एक सशक्त आहारासाठी एवढ्या सगळ्या अन्नद्रव्यांची गरज असते. पण ह्या सगळ्या अन्नद्रव्यांचा अभ्यास करत असताना पोटॅशच का महत्वाचा आहे आणि पोटॅशचा रोल काय आहे आणि हा पोटॅश तुमच्या पिकासाठी किती फायदेशीर असतो, या सगळ्या गोष्टी आज आपण काय करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर बघा, जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन आणि पालाशी भूमिका. सगळ्यात महत्वाचं काय असतं, पालाच्या निर्मितीसाठी 60 प्रकारचे जे एन्झाईम्स आहेत, 60 प्रकारचे, जे 60 प्रकारच्या एन्झाईम्सला सक्रिय करण्याचं काम हा पोटॅश घटक करत असतो. आणि म्हणून सिनर्जेटिक इफेक्टने जिथं जिथं ग्रोथ होत असेल त्या सिनर्जेटिक इफेक्टने हा पोटॅश त्याची भूमिका बजावत असतो. आणि बघा, जिथं सिनर्जेटिक इफेक्ट आहे, जिथं सिम्बायोटिक असोसिएशन आहे, तिथे प्रत्येकाची ग्रोथ आहे. म्हणून तुमचा पाण्याचा ताण असेल, त्यानंतर तुमचा पोटॅशचा जो मेन रोल आहे शर्करा निर्मिती किंवा शर्करेचं वहन करणं, यामध्ये सुद्धा तो खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आणि त्याला आपण नाव दिलंय की हा जो जीवाणू आहे किंवा हा जो पोटॅश मोबिलायझिंग जीवाणू म्हणू किंवा आपण पोटॅश म्हणू, तर हा तुमच्या झाडामध्ये, तुमच्या वनस्पतीमध्ये ट्रॅफिक पोलीसची भूमिका बजावत असतो. जसे की ट्रॅफिक पोलीस काय करतो की ज्या अन्नद्रव्य, म्हणजे ट्रॅफिक पोलीस म्हणजे काय, ज्या अन्नद्रव्याची गरज नाही त्याला थांबवा, ज्या अन्नद्रव्याच्या उपलब्धतेमुळे पोटॅश पुश करणार असेल तर दोघांचं जे सिम्बायोटिक असोसिएशन आहे किंवा त्याला एक कंट्रोल करून ठेवणं आहे, याचा सगळा रोल हा पोटॅशचा आहे. मग हा पोटॅश पुढे काय काय काम करतो, तर पिकामध्ये जर पोटॅश नसला तर काय होऊ शकतं, आणि पिकामध्ये जर पोटॅश असला तर काय होऊ शकतं, तर पिकामध्ये फोटोसिंथेसिस करण्याची क्रिया हा पोटॅश हा करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बंधूंनो, कर्बोदके, आपण ज्याला शर्करा आणि कर्बोदके म्हणतो, जे फळांना वजन देण्याची क्रिया असेल किंवा फळभाज्या असतील, इतरही पिकं असतील, यांच्यामध्ये शर्करा निर्मिती आणि कर्बोदकांची निर्मिती वहन करणे किंवा उपलब्ध करण्याचं काम हे करत असताना पालाच्या वनस्पतीमध्ये बाष्पभवन निर्मिती करत असतो, नियंत्रित करत असतो. म्हणजे आपण त्याला, जसं आपण ट्रॅफिक पोलीस म्हणतो, तसा तो बाष्पभवनाला सुद्धा कंट्रोल करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पिकाची म्हणजे ताण, पाण्याचा जरी ताण आला, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर तुमची पाण्याची कमतरता असेल आणि पोटॅशची जर उपलब्धता चांगली असेल, तर पाण्याचा ताण सर करण्याची क्षमता सुद्धा वनस्पतीमध्ये निर्माण करण्याचं कार्य हा पोटॅश करत असतो. आणि दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे झाडामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करणे. तुमचा डाउनी मिल्डी होऊ द्या, तुमचा पावडरी मिल्डी होऊ द्या, तुमच्या वेगवेगळ्या किडींचं त्याच्यावरती अटॅक होऊ द्या, किंवा वातावरणीय बदल जरी असेल, जर तुमच्या पिकामध्ये पोटॅश जर 1% किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर झाडामधली रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं कार्य हा पोटॅश करत असतो. म्हणून पोटॅशचा फार महत्त्वाचा रोल आपल्या पिकामध्ये आहे. आणि पिकाचं खोड मजबूत करणे, म्हणजे ज्यावेळेस जर खूप जास्त प्रमाणात जोरात हवा आली आणि तुमच्या पिकाचं खोड जर मजबूत झालं नाही, त्याचं स्टेम जर मजबूत झालं नाही, त्याच्या ब्रांचेस जर व्यवस्थित वाढल्या नाही, तर वातावरणाबदलामध्ये हवेचा जर स्पीड वाढला तर तुमचं पीक कोलमडून पडू शकतं. तर ते स्ट्रेट उभं राहावं, किती वातावरणाचे बदल झाले तरी पिकावरती काही इफेक्ट होणार नाही. हा त्याचा महत्त्वाचा रोल पोटॅशचा आहे. शर्करा निर्मिती हा महत्त्वाचा रोल पोटॅशचा आहे. प्रतिकार शक्ती निर्माण करणे हा पोटॅशचा मेन रोल आहे. ज्या शेतकरी बंधूंना माहिती नसेल त्यांनी लक्षात करून घ्या. आज दुसरं बघा, पालाशची कमतरता म्हणजे पोटॅशची कमतरता असेल तर काय, इकडे जे आपण पॉझिटिव्ह पॉईंट घेतले हेच त्याचे निगेटिव्ह पॉईंट आहेत. म्हणजे कर्बोदकांची निर्मिती होणार नाही, झाडाची वाढ होणार नाही, फळांना चव येणार नाही,
तुमचे झाडं जे आहेत ते बुटके राहणार, त्यानंतर रोगाला लगेच बळी पडणार, किडीला लगेच बळी पडणार आणि तुमचे जे काही फळं आहेत हे फळं तुमचे बेचव लागणार, कारण शर्करा निर्मिती त्याच्यामध्ये झालेली नसेल बिकॉज ऑफ डिफिशियन्सी पोटॅश. म्हणून पोटॅशचे उपलब्धता जर नसेल तर एवढे सगळे जे ते काही लक्षणं आहेत हे लॉसेस आहेत पोटॅश न वापरल्याचे. बघा जमिनीतील पालाशचे विविध फॉर्म, म्हणजे जमिनीमध्ये कोणत्या कोणत्या टाईपचा पोटॅश असतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे खनिज अविद्रव्य पोटॅश, ज्याला आपण म्हणतो माइन एक्स्ट्रॅक्ट किंवा माइनमध्ये असलेला तो खडक स्वरूपातला पोटॅश. कारण पोटॅश हा निसर्गात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, पण तो आपल्या पिकाला घेता येतो का? नाही. तो पिकाला कसा घेतला जातो तेच तर आपण बोलत आहोत की याच्यामध्ये तुमच्या पोटॅशच्या बॅक्टेरियाचा काय महत्त्वाचा रोल आहे. दुसरं स्थिर, जो स्थिर आहे फिक्स आहे त्याला अवेलेबल कसं करावं, आणि जो एक्सचेंज करतो ज्याला आपण काय म्हणतो विनियक्षम पोटॅश, एक्सचेंजेबल पोटॅश, देवाणघेवाण जेव्हा होते तो पोटॅश. आणि सगळ्यात महत्त्वाचं जमिनीतल्या द्रावणामध्ये जो सोल्युबल झाला असतो, जो मातीमध्ये विद्राव्य स्वरूपातला पोटॅश असतो, तो पोटॅश पिकाला उपलब्ध होतो. सहज नाही पण तो पिकाला उपलब्ध करून घेता येतो आणि एक्सचेंजेबल पोटॅशच पिकासाठी फायदेशीर असतो. हे दोन्हीही फॉर्म पिकाला उपलब्ध होत नाही, जरी टनात जरी तुमच्या पिकाच्या जवळ पडलेला असेल तरी. मग जमिनीतील पालाशच्या उपलब्धतेवरती काय काय घटक परिणाम करतात, त्याच्यावरती दुष्परिणाम काय होतात, तर बघा अविद्रव्य खनिजाची भूमिका काय आहे, तर फेल्डस्पार आणि मायका, म्हणजे आपण ज्याला म्हणतो खडक किंवा त्याला आपण म्हणतो अब्रक. तर हा जमिनीच्या सामू, जमिनीचा प्रकार, त्यानंतर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, अन्नद्रव्यांची विसंगती, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने मिक्स केलेले मिक्सिंग आणि सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता, हे सगळ्यात महत्त्वाचे तुमच्या पालाशच्या उपलब्धतेवरती, मोबिलाइज करण्यावरती, सोल्युबलाइज करण्यावरती इफेक्ट करतात. मग त्याचे एक एक घटकाची आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ. बघा जमिनीतील पालाश उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक, त्याच्यामध्ये तुमचा पीएच जर 6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल तर तुमचा पोटॅश सहज उपलब्ध होणार, तुमच्या पिकाला तो पुरवला जाणार आणि तुमच्या पिकामध्ये जे काही रोगप्रतिकार शक्ती असेल, शर्करा निर्मिती असेल, या सगळ्या गोष्टींसाठी तो काम करणार. पण जर तो ॲसिडिक कडे गेला तर तो उपलब्ध होणार नाही, आणि जो अल्कधर्मीकडे गेला तरी उपलब्ध होणार नाही, कारण कॅल्शियम आणि सोडियमचे प्रमाण वाढते आणि त्याच्यामध्ये पोटॅश जो आहे हा दाबला जातो. म्हणून पोटॅशियमचे शोषण अडथळा आणतात. जास्त सामू असलेल्या ठिकाणी पोटॅश उपलब्ध होत नाही, आणि विद्राव्य स्वरूपातील पालाश पिकाला मिळण्यासाठी जमिनीचा सामू उदासीन असणं फायदेशीर ठरतं. उदासीन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला न्यूट्रल पीएच, जो आयडियली पीएच सर्व शास्त्रज्ञ टेक्निकल मंडळी सांगतात की 6.5 ते 7.5च्या दरम्यान जर तुमच्या जमिनीचा पीएच असेल तर अशा ठिकाणी तुमचा पोटॅशच नाही तर सर्व प्रकारचे खत पिकांना सहज उपलब्ध होतात, आणि अशा ठिकाणी जीवाणूंची मात्रा सुद्धा जास्त प्रमाणात उपलब्ध असते. अशा ठिकाणी तुमच्या जमिनीचा CN रेशो सुद्धा चांगला असतो. अशा ठिकाणी तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण सुद्धा खूप जास्त असतं. पण शेतकरी बांधवांनो, अलीकडे जर तुम्ही बघितलं तर फार किंचितच्या ठिकाणी तुम्हाला आयडियल उदासीन पीएच भेटेल, बाकी ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही. याचं कारण म्हणजे अतिरासायनिक खतांचा वापर, अतिरासायनिक कीटकनाशकांचा वापर,
अतिरासायनिक तणनाशकांचा वापर या सगळ्या हानिकारक गोष्टींमुळे तुमच्या जमिनीचा पीएच, तुमच्या जमिनीच्या बऱ्याचशा फिजिकल स्ट्रक्चर वरती इफेक्ट झालेला आहे. आणि हा इफेक्ट कमी करण्यासाठी आज आपण ज्या सूक्ष्मवीराविषयी बोलत आहोत तो सूक्ष्मवीर आहे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. मग बघा, पोटॅशच्या वहनामध्ये जमिनीचा जर प्रकार सँडी सॉइल असेल, म्हणजे आपण म्हणतो किंवा रेताड जमिनी भोवती, तर त्या रेताड जमिनीमध्ये पोटॅशचं कार्यक्षमता काय असेल, तर रेताड जमिनीमध्ये पोटॅश जर तुम्ही दिला तर तो पोटॅश लवकर लीच आउट होतो. आणि दुसरी आहे तुमची लॅटरेट म्हणजे क्ले सॉइल, जी तुमची काळी जमीन, म्हणजे आपण जर एखाद्या वेळेस जमीन खरेदी करायला गेलो तर काळी जमीन असेल तर आपण लगेच इतरांपेक्षा लाख रुपये 50,000 रुपये जास्त देऊन टाकतो. कारण काय, काळी जमीन आहे तिथं उत्पन्न चांगलं. कारण अशा काळ्या जमिनीमध्ये पोटॅशची मात्रा जास्त प्रमाणात असते, कारण तिथे क्ले पार्टिकल म्हणजे चिकन माती जास्त असते. आणि चिकन माती जिथे जास्त असेल तिथं तुमचा पोटॅश जास्त असतो. पण अशा ठिकाणी तुमचा पोटॅश जो आहे हा पोटॅश स्थिर झालेला असतो, तो पिकाला सहजासहजी उपलब्ध होत नाही. तिसरं आहे तुमची लॅटरेट सॉइल, ज्याला आपण लॅटरेट सॉइल म्हणजे तुमची रेड साईड. आणि दुसरं म्हणजे केओलाइट म्हणजे केओनाइट लिओनाइट जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पोटॅशचा मुबलक साठा जिथं आहे तिथे तो काय करतो, फिक्सेशन कमी असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जे अविद्रव्य स्वरूपातला जो पोटॅश आहे हा जमिनीतील मुख्य स्रोत, मूळ, खडक आणि त्यातील जे मी तुम्हाला सांगितलं की खनिजे असतात की जो अविद्रव्य स्वरूपात आहे पण तो खूप प्रमाणात आहे पण तो पिकाला उपलब्ध होत नाही. हा सुद्धा मेन घटकाचा रोल आहे. आणि हा क्रिस्टलाइन स्वरूपात म्हणजे पोटॅश स्वरूपात जेव्हा सिलिकाचे रूपांतर होते तर त्या थरांमध्ये ॲल्युमिनियम सोबत ते घट्ट चिटकतात आणि हे जे खनिज आहे हे विद्राव्य होत नाही. त्यामुळे त्यातील जो म्हणजे जो पालाश आहे, पोटॅश आहे, हा पिकाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, शोषता येत नाही. म्हणून त्याला अद्रव्य खनिज म्हटलं जातं. आहे तो खतच, आहे तो पोटॅशस, पण तो का नाही, कारण ॲल्युमिनियम आणि त्याच्यासोबत तो फिक्स झालेला आहे, चिकटलेला आहे, तो रिलीज होत नाहीये. म्हणून तुमच्या पिकाला पोटॅश मिळत नाहीये. हे पोटॅश न उपलब्ध होण्याचे खरे कारण आहेत आणि हे शास्त्रीय कारण आहेत. हे सुद्धा समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर बघा, जमिनीतील पालाश उपलब्धतेवर होणारे अजून काय परिणाम आहेत, तर सेंद्रिय खतांचा कमी आणि सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता. म्हणजे सेंद्रिय खतांचा कमी वापर करतो यात काही शंकाच नाही. म्हणून तर आज आपल्याला सूक्ष्म वीर जे आहे त्याच्यावरती बोलायची वेळ आली, अन्यथा बोलायची गरज नव्हती. 20, 30, 40 वर्षापूर्वी कोणी जीवाणूंवरती लेक्चर घेत नव्हते. आज का घेतोय, कारण अतिरासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीमधले जीवाणू जे मेले त्या जीवाणू वाढवण्यासाठी आपल्याला आज बोलावं लागतंय आणि ते काळाची गरज आहे. बघा, सेंद्रिय कर्ब, तुमचा सेंद्रिय कर्ब जिथं जास्त असेल अशा ठिकाणी जीवाणूंची ग्रोथ चांगली होते आणि पालाश उपलब्ध करणारे KMB पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे सेंद्रिय पदार्थावर जगतात आणि हे जमिनीतील सेंद्रिय खतांचा, शेणखत, कंपोस्ट खत, पालापाचोळा, टाकाऊ पदार्थचा वापर केला असेल तर नैसर्गिकरित्या तो पोटॅशला उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतो. हा एक महत्त्वाचा रोल बायोलॉजिकल मधला आहे. बाकीच्या ठिकाणी मात्र सोल्युबलायझेशनची कोणतीही नैसर्गिक पद्धत नाही आणि म्हणून आपल्याला ह्या नैसर्गिक पद्धतीवरती काय करायचं आहे, काम करायचं आहे आणि त्याचं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, जमिनीतला अविद्राव्य पालाश प्रचंड साठा पिकाला त्याची असलेली गरज यातील दरी काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज आहे. आणि नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय, तर तुमचा बायोलॉजिकल तंत्रज्ञान, ज्या तंत्रज्ञानावरती आपण बोलत आहोत आणि त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे जमिनीचे सूक्ष्मवीर
म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. मग हा पिकांसाठी काय असू शकतो? दीर्घकाळ उपाय असू शकतो आणि हा दीर्घकाळ उपाय हा टिकाऊ असू शकतो, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि जैविक उपाय म्हणजे काय की साहेब केमिकल मारलं, वॉटर सोल्युबल सोडले, वेगवेगळ्या पोटॅशचे वेगवेगळे फॉर्म वापरले तरीही आमच्या पिकाला शर्करा येत नाही, तरी आमचे पीक म्हणजे फळ जे आहे ते तडकून जातात, वेळेवाकडे येतात, फळांची सेल्फ लाईफ वाढत नाही, फळांना चकाकी येत नाही, फळांना चव येत नाही, फुलं गळून पडतात. अशा बऱ्याचशा अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं, कारण पोटॅश जो आहे हा खनिज स्वरूपात असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश जसा एन उपलब्ध करणे थोडं इझी असेल, फॉस्फरस उपलब्ध करणं इझी असेल, पण पोटॅश अवेलेबल करण्यासाठी जमिनीला म्हणजे पिकांना फार कष्ट घ्यावे लागतात. हा सगळ्यात जास्त जड, हेवी आणि आळशी मॉलिक्यूल आहे, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या आळशी मॉलिक्यूलला उपलब्ध करण्याचं काम आपले सूक्ष्मवीर करत असतात. म्हणून बघा, अन्नद्रव्यांचे रासायनिक रूपांतर करून त्यांना पिकास उपलब्ध करून देतात. आणि हे पर्यावरणास इको फ्रेंडली आहे, ज्याला आपण म्हणजे आपण इको फ्रेंडली म्हणतो किंवा नैसर्गिक चक्र म्हणतो. या नैसर्गिक चक्रासाठी पालाशसाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष जीवाणूंचं आपण कोणते कोणते जीवाणू आहेत ज्याला आपण केएमबी म्हणतो ते बघूयात. बघा, केएमबी मध्ये कोणते कोणते जीवाणू येतात? तर केएमबी मध्ये फ्रॉचेरिया ऑरेंशिया येतो, तो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. त्यानंतर बॅसिलस मेसोलोजेनिस येतो, त्यानंतर बॅसिलस एडापिकस येतो, त्यानंतर सुडोमोनासच्या पण काही प्रजाती आहेत. या सुद्धा काय करतात? पोटॅशच्या उपलब्धतेसाठी मदत करतात, पोटॅश उपलब्ध करण्यासाठी काम करतात. अशा वेगवेगळे जीवाणू ह्या पोटॅशच्या उपलब्धतेसाठी काम करतात. पण बाकी ठिकाणी आपण बघितलं की बऱ्याचशा ठिकाणी ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काम करतात, बऱ्याचशा ठिकाणी ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया करतात. पण पोटॅशमध्ये फ्रॉचेरिया ऑरेंज सारख्या ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत आणि बॅसिलस मेसोलोजेनिस सारख्या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत. दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरिया या पोटॅश उपलब्धते करण्यासाठी मदत करतात. आणि जर आपण तुम्ही याचे स्पोर बघितले तर त्यांची ग्रोथ आणि त्यांचे हे जे स्पोर आहेत हे अशा पद्धतीने तुमच्या फर्मेंटेशन मेथडमध्ये वाढलेले असतात. हे तुम्ही चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि एवढा शास्त्रीय अभ्यास आपला असणं गरजेचंच आहे. तर मग हा जो जीवाणू आहे, या जीवाणूच्या वाढीसाठी आपल्याला कोणत्या पद्धतीचं वातावरण लागतं, त्याच्या ग्रोथसाठी किती टेम्परेचरची आवश्यकता आहे? तर शेतकरी बंधूंनो, या जीवाणूच्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं टेम्परेचर असतं. जर टेम्परेचर 25 ते 35च्या दरम्यान असेल तर या जीवाणूची वाढ, ग्रोथ झपाट्याने मल्टिप्लिकेशन मध्ये होते. आणि जर पीएच 6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल तर अजून झपाट्याने त्याची वाढ होते. आणि हे ऑर्गॅनिक मॅटर जर असेल तर अजून त्याची वाढ जास्त प्रमाणात होते. हे जर सगळे पॉझिटिव्ह घटक असतील तर तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश उपलब्ध करण्याला कोणीही रोखू शकत नाही. पण याच्यापैकी जर तुमचा हा घटक कमकुवत असेल, इफेक्ट होईल. हा घटक कमकुवत असेल, इफेक्ट होईल. ऑर्गॅनिक मॅटर नसेल, इफेक्ट होईल. तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश उपलब्ध होणार नाही. म्हणून आपल्याला ह्या सूक्ष्मवीरचा वापर करणं तेवढंच गरजेचं आहे. बघा, जमिनीतील मॉइश्चर जेवढं चांगलं असेल, ऑक्सिजन जेवढा चांगला असेल, जमिनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजनवर जगणारे जीवाणू असल्यामुळे त्याला एरिएशन लागतं. आणि तुमच्या जमिनीमध्ये जेवढं एरिएशन असेल, ओलावा असेल, त्या छिद्रीकरण आपण म्हणतो ना, सछिद्रीकरण, त्याच्यामुळे तुमचा जो पोटॅश मोबिलायझिंगचा बॅक्टेरिया आहे तो फास्ट ग्रोथ होत असतो. आणि रासायनिक ॲग्रोकेमिकलचा जो आपण वापर केला, ज्याच्यामध्ये पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड, फंगिसाइड, या सगळ्या घटकांच्या अति वापरामुळे
महत्वाचं म्हणजे हा जो जीवाणू आहे याचा काउंट कमी होतो आणि काउंट कमी झाला की त्याच्या उपलब्धतेवरती फार मोठा इफेक्ट झालेला असतो आणि म्हणून म्हणतो की जीवाणू वापरणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, जीवाणूंद्वारे पालाश विरघळण्याची प्रक्रिया काय होते तर आपण त्याला ॲसिडोलिसिस म्हणतो, कॉम्प्लेक्सिस म्हणतो आणि विनिमय अभिक्रिया. आपण जे हे सगळ्या अभिक्रिया समजून घेतल्या, ह्या सगळ्या अभिक्रियांचं मेन रोल आहे त्यांचं एन्झाईम सिक्रेशन. आणि एन्झाईम सिक्रेशन जर प्रॉपर झालं तर तुमचं जो खनिज आहे, तुमचा जो पोटॅश आहे, हा पोटॅश जर तुम्ही बघितला तर बघा, हा आहे तुमच्या मिनरल सॉल्युबलमध्ये, म्हणजे मिनरल डिझॉल्विंग सोल्युशन, म्हणजे हा काय आहे, मिनरल आहे, खनिज आहे, मिनरल म्हणजे तुमच्या माइंडमध्ये. आणि हा तुमचा इनसॉल्युबल के, तर सोल्युबल करण्याचं कार्य काय करत असतात, हे जे ग्लुकॉनिक ॲसिड असेल, मॅलिक ॲसिड असेल, टार्टारिक ॲसिड असेल, तुमच्या अनेक म्हणजे तुमचा वेगवेगळे ॲसिड्स आहेत, जे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, हे सगळे ॲसिड जे आहेत, हे बघा मी तुम्हाला सांगितलं, सायट्रिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, ग्लुकॉनिक ॲसिड, हे सगळे ॲसिडचा इफेक्ट याच्यावरती होत असतो. आणि जे जेव्हा हे एन्झाईम सिक्रेट करतात आणि त्याचा बॉन्ड जेव्हा ब्रेक करतात तेव्हा तो पिकाला के, आपण जो हा जो के म्हणतो, के हा पोटॅश आपल्या पिकाला उपलब्ध होतो आणि ज्याला आपण आळशी घटक म्हणतो, तो पोटॅश. हे फिगरमधून तुम्ही समजून शकतात. जे मी तुम्हाला सांगितलं हे तेच आहे. तुम्हाला वाटलं तर याचा एक स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याचा अजून सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करू शकता. तुमच्या काही अडीअडचणी असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्कीच टाकू शकतात. बघा, ॲसिडोलिसिस आपण जे म्हणतो, ॲसिडचं म्हणजे ॲसिडोलिसिस कसं होतं किंवा ॲसिडिफायर आपण कसं म्हणतो, तर सगळ्यात महत्त्वाचं हायड्रोजनचे आयन्स खनिजाबरोबर काय होतात, रिॲक्ट होतात आणि पोटॅशियमला विद्राव्य स्वरूपात आणण्याचं कार्य हे एक ॲसिड ची जी क्रिया आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मिनरल आणि हे सगळं मी तुम्हाला फिगरच्या माध्यमातून जे सांगितलं की तुमचा एच असेल, के असेल, प्लेस अवेलेबल करून देणं, कन्व्हर्जन करण्याचं काम हा तुमचा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया करत असतो. आणि बघा इथे म्हटलं आहे की यामुळे अविद्राव्य खनिज जो सोल्युबल होत नाही याला काय करतात, कमकुवत करतात, म्हणजे ठिसूळ करतात, सोल्युबल करतात आणि कालांतराने याचे विघटन होऊन सिलिकॉन आणि पोटॅश सुद्धा मिळतो. आपण ज्याला मायकामधून जो मिळतो तर तो सिलिकॉन आणि पोटॅश हे दोन्ही घटक, नुसतं आपण जर पोटॅश अवेलेबल केला तर त्याच्यासोबत सिलिका सुद्धा अवेलेबल असतो. आणि हा सिलिका सुद्धा तुमच्या प्लांटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आणि सिलिकाचा सुद्धा रोल काय आहे, झाडाला रेजिस्टन्स वाढवणे, वातावरणातील ताणाला प्रोटेक्ट करणे. ह्या चिलेशनची एक प्रक्रिया आहे. या चिलेशनच्या प्रक्रियेमुळे याच्यामध्ये आपण एक शेवटचं जर उदाहरण बघितलं, सायट्रिक आणि ऑक्झिक ॲसिड हे प्रभावी चिलेटिंग एजंट आहेत आणि जे KMB द्वारे मोठ्या प्रमाणात स्राविले जातात. आणि हे जे ऑर्गॅनिक ॲसिड स्रावल्यामुळे तुमचा पोटॅश जो इनसॉल्युबल असतो तो सोल्युबल फॉर्ममध्ये होतो आणि तो मोबिलाइज केला जातो, तो सोल्युबल नाही होत, म्हणून त्याला KMB असं म्हटलं जातं. बघा, हे त्याची एक फिगर आहे की जी मी तुम्हाला छोट्या प्रमाणात दाखवली होती. या ठिकाणी तुमच्या ऑर्गॅनिक ॲसिड आलं, ऑर्गॅनिक ॲसिडने इनसॉल्युबल करून सोल्युबल पोटॅश तुमच्या पिकाला उपलब्ध करून दिला. याचा मात्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, इथे सुद्धा दाखवलं आहे की ॲसिडचं प्रोडक्शन कसं होतं, त्यानंतर त्याचं चिलेशन कसं होतं. आणि ज्या ठिकाणी एकदा चिलेटिंग एजंट तयार झाला आणि त्याला जर ॲसिडने जर त्याला चिलेट केलं तर तो दुसऱ्या कोणत्याही घटकाशी रिॲक्ट होत नाही. आणि दुसऱ्या कोणत्याही घटकाशी रिॲक्ट न झाल्यामुळे तो सहज नुसताच पोटॅश पिकाला सहज उचलता येतो. कारण पिकाच्या फ्रॅक्शनमध्ये, त्याच्या गॅपमध्ये जर तो मॉलिक्युलचा साईज जर बसली तर तो सहज शोषला जातो. त्याला आपण चिलेशन मेथड म्हणतो. आणि ही सायंटिफिक पद्धतीने शास्त्रज्ञांनी अभ्यास करून तयार केलेली ही इमेज आहे, हे पण लक्षात घ्या. बघा, आता जे फेल्डस्पार आहे म्हणजे खनिजाचं विघटन कसं होतं, म्हणजे आपण जे फेल्डस्पार म्हणतो किंवा जे खनिज म्हणतो, तर खनिजाचं मी तुम्हाला जे सांगितलं की ज्या तुमचं सिलिकॉनचं कन्व्हर्जन असेल, म्हणजे हे तुम्हाला सांगितलं की सिलिकॉन ॲसिड सोबत त्याचं रिॲक्शन असेल, या सगळ्या गोष्टींची जी क्रिया आहे
हे रासायनिक पद्धतीने याचं एक आयन घ्या, याचं एक आयन घ्या, ही जी त्याची जी मेथड दिलेली आहे ही एकमेकाच्या आयनची रिॲक्शन करून जो फायनल के तयार होतो तोच आपल्या पिकाला सहज उपलब्ध होतो. मग ते मायकाचं जसं आपण म्हटलं की जो मायका आहे जो एकदमच टणक आणि कठीण असतो, त्या मायकापासून जो मेसोनोजेनिस जो आपण म्हणतो, ज्याला आपला एक जो मेसोनोजेनिस स्पेसिस आहे त्याचे जो म्युसेलीज आहे या म्युसेलीज तयार करतो आणि मायका कणांना चिकटून राहतात आणि त्याचं रासायनिक अभिक्रिया करतात आणि ही प्रक्रिया हळूहळू सतत चालणारी असल्यामुळे तो पिकाला हळू स्लो रिलीज पोटॅश आपल्या पिकाला देत असतो. हा महत्त्वाचा आपल्या सूक्ष्मवीरचं रोल आहे. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, पोटॅश हा हेवी मॉलिक्यूल असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा जमिनींमध्ये पोटॅशची कमतरता दिसून येते. जरी काळ्या जमिनी असेल तिथं पोटॅश जास्त असेल तरी उपलब्ध होत नाही. रेड सॉइल असेल तर तिथं पोटॅश लवकर लीच आउट होतो आणि तुमची सँडी सॉइल असेल तिथं सुद्धा पोटॅश दिला तरी तो लीच आउट होतो आणि रेड सॉइलमध्ये पोटॅशची उपलब्धता कमी असते. म्हणून अशा ठिकाणी जर पोटॅश दिला तर तो लवकर ॲप्टेक होतो. मग अशा ठिकाणी आपण रेड सॉइलमध्ये सुद्धा सल्फेट ऑफ पोटॅश न वापरता म्युरेट ऑफ पोटॅश का वापरतो, कारण तिचं जर नेचर असतं ते ॲसिडिककडे झालेलं असतं रेड सॉइलचं. मग या सगळ्या गोष्टींसाठी पोटॅशची उपलब्धता करण्यासाठी कोणते कोणते घटक आनंद ॲग्रो केअरकडे उपलब्ध आहेत, तर आपण या वेब सिरीजमधून बघतोय की जे सूक्ष्मवीर आहेत ते सर्व सूक्ष्मवीर कोणकोणत्या स्वरूपात आनंद ॲग्रो केअरकडे उपलब्ध आहेत त्याचे आपण वेगवेगळे फॉर्म आपण जाणून घेऊ. तर बघा, हे सगळे फॉर्म जे मी तुम्हाला सांगितले की 6 प्रकारचे जीवाणू आनंद ॲग्रो केअरकडे उपलब्ध आहेत आणि हे सगळे प्रकार जे आहेत हे आनंद ॲग्रो केअरकडे उपलब्ध आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणी कॉर्पोरेट कस्टमर्स असतील, B2B कस्टमर्स असतील, ज्यांना काही मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल, त्यांना स्वतःच्या ब्रँडमध्ये करायचं असेल किंवा त्यांना बल्क फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर टेक्निकल फॉर्मसुद्धा आनंद ॲग्रो केअरकडे उपलब्ध आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी आनंद ॲग्रो केअरने आत्मसात केलेली आहे. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की लिक्विड फॉर्ममधला जर तुम्ही KMB घेतला तर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया लिक्विड फॉर्ममध्ये तुमचा असा येतो. त्यानंतर तुम्ही जर डेस्टॉस फॉर्म, आपण जे प्लांट प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी म्हणतो, ज्याला आपण डेस्टॉस वॉटर सोल्युबल फॉर्म म्हणतो, हा वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये तुम्ही पाण्यात टाकला की पूर्णपणे सोल्युबल होतो आणि याच्यामधले जे स्पोर असतात हे डेस्टॉस फॉर्ममध्ये असल्यामुळे ते पाण्यात टाकले की लगेच जर्मिनेट होतात आणि पिकाला ते लगेच उपलब्ध होतात आणि जास्त प्रमाणात असतात आणि याच्यामध्ये काउंट जास्त मिळतो आणि पिकाच्या सोबतच कार्बन दिल्यामुळे, ग्लुकोज दिल्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन जास्त होतं. आणि अशा फॉर्ममध्ये 4K टेक्नॉलॉजी जी आपण सगळ्यात जास्त बरेचसे शेतकरी बांधवांना माहिती की आनंद ॲग्रो केअरची 4K टेक्नॉलॉजी काय आहे, तर ही 4K टेक्नॉलॉजीवाले हे सगळे जीवाणू आहेत ते तुम्ही जमिनीतून वॉटर सोल्युबलच्या स्वरूपात देऊ शकतात. त्यानंतर 5G गोळ्यांमध्ये तर कॅप्सूल फॉर्ममध्ये हे आहेत. एकरी आपल्याला 15 ते 20 कॅप्सूल वापरायचे असतात, तर कॅप्सूल फॉर्ममध्ये सुद्धा KMB उपलब्ध आहे, ज्याला आपण 5G म्हणतो. आणि पुढचा फॉर्म आहे दाणेदार स्वरूपातला. तर ज्या ठिकाणी आपल्याला एखादे रासायनिक खतं द्यायचे असतील, एखाद्या ठिकाणी आपल्याला ऑर्गॅनिक खतं द्यायचे असतील, एखाद्या वेळेस आपल्याला बेसल डोस द्यायचा असेल, मिक्स खतं द्यायचे असेल, हे सगळे खतं देण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी जिथं कॉटन पीक असेल, जिथं हरभरा की पीक असेल, असे बरेचसे पिकं की ज्या ठिकाणी ड्रीप इरिगेशन सिस्टीम नसते, बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला खतं हाताने मिक्स करून ब्रॉडकास्ट करायचे असते. तर हे सगळे दाणेदार खतं ब्रॉडकास्टिंगने देण्यासाठी दाणेदार स्वरूपात सुद्धा पोटॅश मोबिलायझिंगचा बायोफर्टिलायझर जीवाणू दाणेदार स्वरूपात उपलब्ध आनंद ॲग्रो केअरकडे गोल्ड सिरीजमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही एकरी त्याचं 4 किलोचा डोस ठरवून आपण देऊ शकतो. तर आनंद ॲग्रो केअरच का, जे मी नेहमी सांगतो, तर आनंद ॲग्रो केअरकडे एक सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी स्वतंत्र लॅब आहे. त्यानंतर आनंद ॲग्रो केअरचं एकदम कंटॅमिनेशन फ्री, झिरो कंटॅमिनेशन आपण म्हणू शकतो. तर झिरो कंटॅमिनेशनसाठी AHU हँडलिंग युनिट असतील, AC युनिट असतील, त्याचे जे आपण कुलिंगचे वेगवेगळे युनिट्स असतात, हे सगळे युनिट्स आहेत. त्यानंतर आधुनिक पद्धतीने लॅब आम्ही तयार केलेली आहे आणि जवळपास मायक्रोबायोलॉजिस्ट आणि टेक्निकल डॉक्टरेट लोक आनंद ॲग्रो केअरकडे, कमीत कमी 10 व त्यापेक्षा जास्त लोक आनंद ॲग्रो केअरकडे कार्यरत आहेत. आणि यात सगळे आम्ही जे काही उपकरणं आहेत
हे सगळे उपकरणं आयात केलेले आहेत आणि आयात केलेले उपकरणं असल्यामुळे याची गुणवत्ता चांगली असल्यामुळे टेक्निकल स्टाफ जे तुमचा ड्रायव्हर जर चांगला असेल तर तुमची गाडी सुरक्षित राहील. म्हणून आमचे सगळे मशीन हँडल करण्यासाठी टेक्निकल जे स्टाफ आहे हे सुद्धा आमचे 5-5, 10-10 वर्ष एक्सपिरियन्स पर्सन आनंद ॲग्रो केअरकडे काम करत आहेत. म्हणून आनंद ॲग्रो केअरची जी टॅगलाईन आहे गुणवत्तेला प्राधान्य, त्या प्राधान्य जी आमची टॅगलाईन आहे या टॅगलाईन नुसार आम्ही काम करत असतो आणि हे सर्व काम आमच्या लाडक्या शेतकरी बांधवांसाठी करत असतो. पुन्हा सांगतो की मी एक फार्मिंग कम्युनिटी मधला माणूस आहे. शेतकऱ्यांचं हित हेच आमचं कर्तव्य आहे आणि आमची जेवढी काही टीम आहे ही शेतकऱ्यांचेच मुलांची टीम आहे आणि शेतकऱ्यांसाठीच कार्य करते. म्हणून हे सगळं काम करत असताना आम्हाला आनंद असा वाटतो की आम्ही आमच्या शेतकरी बांधवांना गुणवत्ता देण्याचं काम अविरत आणि प्रामाणिकपणे करत असतो. जर तुम्ही अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी मी तुम्हाला नेहमीच प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो की स्पोरुलेशन जर करायचं असेल तुमच्या बॅसिलस म्युसिलिजिनिसला जर स्पोरुलेशनमध्ये न्यायचं असेल तर 12 आवर्स अँड देन 24 आवर्समध्ये त्याचं स्पोरुलेशन होतं. आणि हे स्पोरुलेशन करण्यासाठी ही जी टेक्नॉलॉजी आहे जे तुम्ही कॅमेरामध्ये बघतायत ही या टेक्नॉलॉजीने हे सगळे स्पोर बनवले जातात आणि ही टेक्नॉलॉजी आनंद ॲग्रो केअरकडे उपलब्ध आहे. आणि त्याच्यामध्ये जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतात त्या लायफलायझेशनमध्ये केल्या जातात आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे असतात ह्या स्प्रे डाईंग टेक्नॉलॉजीमध्ये केल्या जातात. आणि आजचा प्रश्न जो मी तुम्हाला सुरुवातीला विचारला पाहिजे तर KMB मध्ये कोणता बॅक्टेरिया आहे की जो ग्राम निगेटिव्ह म्हणून काम करतो, त्या बॅक्टेरियाचं नाव सांगा. तुम्हाला नक्कीच पारितोषिक देण्यात येईल. आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांनी वेळोवेळी उत्तरं दिले त्यांना सगळ्यांना गिफ्ट घरपोच देण्यात आले. तर प्रश्न असा आहे की पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियामध्ये कोणता बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह म्हणून कार्य करतो. तसंच शेतकरी बांधवांनो आपल्या सेवेसाठीच आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटर आम्ही चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये माती परीक्षण, पाणी परीक्षण, पान देठ परीक्षण, खतांचं परीक्षण, बायोस्टिम्युलंटचं परीक्षण, त्यानंतर तुमच्या पेस्टिसाइडचं परीक्षण, हे सगळ्या प्रकारचं परीक्षणासाठी NABL मानांकित लॅब आनंद ॲग्रो केअरने उपलब्ध करून दिलेले आहे. शेतकरी बांधवांसाठी आनंद क्रॉप गुरु ॲप्लिकेशन ज्याचा आम्ही 1 रुपयाही चार्जेस घेत नाही. इमिजिएट तुमच्या प्ले स्टोर वरती जा, आनंद क्रॉप गुरु ॲप डाउनलोड करून घ्या, तुमचा प्लॉट रजिस्टर करा. प्लॉट रजिस्टर करून तुमच्या पिकाची माहिती भरा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला पूर्ण पिकाचं शेड्यूल तिथे दिसेल. पिकाच्या लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे या सगळ्यांची माहिती हिंदी, मराठी, इंग्लिश आणि गुजराती अशा वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये ती माहिती आम्ही क्रॉप गुरुच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. तर तुम्ही इमिजिएट डाउनलोड करू शकता. त्याचे कोणतेही चार्जेस आनंद ॲग्रो केअर घेत नाही. शेतकरी बंधूंनो तुम्ही कुठेही असो, अगदी घरी असो, घराच्या बाहेर असो, देशात असो, विदेशात असो, राज्यात असो, पर राज्यात असो, पर गावाला असो, तरी तुम्ही रोज सोमवारी 6 वाजता शेतीतील सूक्ष्मवीर ही वेब सिरीज मिस करत नाही. खूप लोक मी बघतो की लगेच 6 वाजता जॉईन होतात आणि तुम्हाला सगळ्यांना आनंद आहे की शेतीतील सूक्ष्मवीर काय आहे त्याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे. त्याच गोष्टीचा मला सुद्धा खूप आनंद आहे. म्हणून येणाऱ्या पुढच्याही सोमवारी आपल्याला भेटायचं आहे एका नवीन विषयासह. म्हणून शेतकरी बंधूंनो तयार रहा. भेटूया येत्या सोमवारी 6 वाजता. मी इथेच थांबतो. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.